मॉर्निंग. बघा मस्त सकाळ झाली आहे गावाकडची आणि आज भोगी आहे. तर भोगीनिमित्त आमच्या इथं 12 मिसळीची भाजी असते, म्हणजे वांग्यांची. तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला मग पाहूयात. तर हे बघा, हे वाटाण्याची शेंगा, त्याचे बिया आहेत. हा पेरू आहे आणि हे एका टाईपची ककडीच आहे, काय माहीत नाही, जर्दा काय तर म्हणतात त्याला. गाजर, कोथिंबीर, कढीपत्ता, हरभरे, त्यानंतर वालाची शेंगा आणि इकडे लसूण, खोबरं, कोथिंबीर, वांगे पण चिरून घेतले आणि इथे शेंगदाणे भाजून घेतले, तर तीळ भाजून घेतले आणि हे आहेत तांदूळ, हे पण भाजून घेतले. आता याला बारीक करायचं आणि बोरं हे विसरलेले होते ते आणले. तर मम्मीने इथे तेल टाकून घेतलं होतं, मोहरी टाकली आणि त्यानंतर टाकलं खोबरं, लसूण, कोथिंबीरची ते बारीक केलेलं आणि ते टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे व्यवस्थित तळून घेतलं आणि त्यानंतर टाकला आपला घरचा काळा मसाला, जो की आमच्याकडे बनवता तो. त्यानंतर घालती लाल तिखट थोडंसं आणि त्यानंतर घातली थोडी हळद. तर हे व्यवस्थित तळून घेतलं की त्यानंतर घातले लगेच वांगे. तर वांग्यामध्ये थोडंसं मीठ भरून घेतलं होतं, ते मी दाखवायचं विसरले. मीठ आणि थोडं तिखट भरून घेतलं होतं. तर हे वांगे वगैरे फ्राय झाले की त्यामध्ये जे सर्व आपण कट करून घेतलं होतं सामान ते टाकून घ्यायचं आणि तेही व्यवस्थित फ्राय करून घेते मम्मी. तर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मम्मीनं पाणी टाकून घेतलं आणि जो शेंगदाणा वगैरे त्याचा कूट होता तो बारीक करून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तो टाकून घेतला. तर हे बघा, भाजीला उकळी आली आहे व्यवस्थित. आता वांगी वगैरे शिजून घ्यायची आणि भाजी चांगली आटेपर्यंत व्यवस्थित मंद आचेवर शिजून द्यायची. तर या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकर खायची असते, ती पण तीळ लावलेली कडक. तर हे बघा, मस्त मम्मी बनवते, आता आम्ही खाणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत